हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सर्व? आय होप की तुम्ही सर्वजण स्वस्त मस्त आणि हेल्दी असाल. तर आज होता सुट्टीचा दिवस आणि आज यांना इडली खाऊशी झाली होती. तर मी समोरून इडलीचं पीठ आणलं, कारण मी काही तांदूळ वगैरे काही भिजत नव्हते का टाकले, आणि अचानक खाऊशी झालं तर मग विकत पीठच आणावं लागतं. आता आपल्या घरच्या पिठाची तर सर याला येणार नाही, कारण आपलं घरचं कसं जरा हायजीन पण असतं आणि आपल्या डोळ्यासमोर बनलेलं असतं, म्हणून आपल्याला माहीत असतं की आपलं किती चांगली वस्तू आहे ती. पण असो, कधीतरी चालवून जातं. आता इडल्या काढताना मी काय करते, जो इडली काढतानाचा जो चमचा असतो ना, तो छान असा मस्त पाण्यातून भिजून म्हणजे पाण्यातून भिजून आणि मग नंतर इडली रिमूव्ह करायची. खूप छान निघते इडली, बिलकुल पण चिटकत नाही. आणि त्यानंतर मी पुन्हा बॅटर लावून दिलं आणि 1 किलोच्या पिठामध्ये फक्त दोनच बॅच होतात. तसं आपण 1 किलोचं जर टाकलं ना, तर विचार करा किती सगळे पाहुणे रावळे सगळे खाऊन मोकळं होतील. म्हणजे इतकं मोठं होतं. हा फरक आहे बाहेरून आणलेल्याचा आणि आपण घरी बनवलेल्याचा. यांना आणि अथांगला नाश्ता देऊन दिला आणि आम्हीही करून घेतला. त्यानंतर बाकीचे कामं पडले होते, मग ते करून घेतले. आधी मशीनला कपडे लावले. संडे असला ना तर खूप सारे कपडे काढतो आपणच, की चला आजचा वेळ आहे की जरा जास्त आहे ना कपड्यांना देऊयात. हाताने तर मी बिलकुल पण कपडे वॉश करत नाही, मी कपडे मशीनलाच लावते. आता मला सांगा की माझ्यासारखं कोण कोण करतं? माझ्याकडे मॉप असून सुद्धा मी ना हाताने फरची पुसते. का तर एक्सरसाइज होत नाही आपली, तर चला ह्या निमित्ताने होऊन जाईल, यामुळे मी हातानेच फरची पुसते. आणि खूप जर घाई असली तरच कधीतरी एखाद दिवशी मी मॉप वापरते. त्यानंतर मी सगळे काय म्हणजे माझं पूर्ण आवरून झालं होतं घरामध्ये. अथांग पण झोपलेला होता. म्हटलं चला तितक्या वेळात तिनं पूर्ण भांडी वॉश करून घेऊ. आता तुपाचा डबा मी असा प्रकारे, म्हणजे आता मला नाही माहिती की सगळेजण कसे वॉश करतात, पण जरा तूप होतं त्या, म्हणून मी आहे ना मस्त असा गॅसवर ठेवला की ते तूप वितळलं ना मग होऊन जाईल. पण ते तूप पूर्ण माझ्या अंगावर उडालं. लकीली की ते मला काही जास्त काही लागलं नाही किंवा जास्त अंगावर उडालं नाही. पण जरा करताना आहे ना अशा गोष्टी जरा सावधगिरीनेच करायच्या, कारण काय होत जातं, आपण घरामध्ये एकटेच असतो, बाकी घरात कोणी नसतं, तर मग आपल्याला जर काही झालं तर कोण बघणार किंवा आपल्या म्हणजे आपल्या घरातल्या माणसांपर्यंत ती गोष्ट कोण पोहोचवणार. म्हणून आहे ना आपली काळजी आहे ना जरा तर आपणच घेतली पाहिजे. आता मी डीप क्लिनिंग, तुम्हाला तर माहिती आहे, मी कालच नाही का पूर्ण किचनचे भांडे वगैरे साफ केले, पण वरचं बाकीचं होतं. आता मला पूर्णच किचनच साफ करायचं होता, पण नंतर म्हटलं की वरच्यावर म्हणजे इतकं जरी साफ केलं तरी छान दिसतं वरती चढून आणि पूर्ण स्टाईल पोचण्यापेक्षा आजच्या दिवसाने खालचंच करून घेऊ, 2-3 दिवसांनी पुन्हा साफ करता येईल असं. आणि घरातलं काम पूर्ण आवरल्यानंतर जोपर्यंत पूर्ण किचन साफ होत नाही, पूर्ण बेसिंग साफ होत नाही, तोपर्यंत वाटतच नाही की मी घरामध्ये काय आवरत आहे. आज मी सकाळीच हेअर वॉश करून घेतला होता आणि नॅचरली पद्धतीने पूर्ण तो हेअर सुकवून घेतले. आणि त्यानंतर मी हे हेअर सिरम लावते केसांना, ज्याने माझे केस जरा ग्लॉसी, शायनी आणि ना स्ट्रेट राहण्यास खूप जास्त मदत होते. म्हणून मी न टाळता हे मी वापरते. कारण आपण कुठचाही शॅम्पू जरी वापरला ना तर त्याने आपले केस तर साफ होतातच, स्वच्छ होतातच, पण त्यानंतर हे काही जे हेअर सिरम लावल्यानंतर आहे ना आपले केस आहे ना खूप जास्त, म्हणजे त्याला आहे ना असं एक व्हॉल्यूम येतो आणि छान ग्लॉसी स्ट्रेट राहण्यास आहे ना मदत होते, कारण जास्त ड्राय पण दिसत नाही. हे स्ट्रेसेकचं हेअर सिरम आहे माझं. मी पहिले लेऑनचं वापरायचे आणि मला याच्यापेक्षा त्याचा जास्त रिझल्ट चांगला म्हणजे आवडतो, पण आता हे आणलं आहे तर हे पूर्ण फिनिश झाल्याशिवाय तर मी काय पुन्हा ती बाटली आणणार नाही. आणि हेअर सिरम लावल्यानंतर आहे ना जे आपला नॉर्मल कंगवा असतो त्याचे जे हे मोठे दात असतात, याच्याने मी पुन्हा केसाने छान असं विंचरून घेते, कारण आहे ना मग जे आपण हेअर सिरम लावलं ना ते प्रत्येक केसांना व्यवस्थित लागलं जाईल म्हणून. आणि त्यानंतर पुन्हा केस, आता माझे केस जरा दाट आणि तुम्हाला तर माहिती आहे लांब आणि दाट आहे, तर लवकर काही सुकत नाही, म्हणून मग मी काय करते पुन्हा केस आहे ना असं बांधून देते. पूर्ण नॅचरल पद्धतीने सुकल्यानंतर हे असे दिसतात माझे केस. आणि हीच आजची एक छोटीशी टिप होती, जर तुम्ही वापरत नसाल तर वापरा, खरंच खूप छान रिझल्ट आहे याचा. आणि आज जरासं दुपारी छोटी मोठी भूक लागली होती, म्हणून मग शेजारीच आमच्या इथे एक स्वीट आहे, तिथे मी गेले होते वडापाव आणि यांच्यासाठी कचोरी आणायला. तर खरं सांगू ना ते घरी बनवलेलं खूप जास्त म्हणजे बरं, इतकं महाग भेटतंय आणि पावची साईज इतकी छोटी, म्हणजे असं मन पण भरत नाही आणि उगाच असं वाटतं यार आपण उगाच पैसे खर्च केले काय, कारण हे सगळ्या गोष्टीच आपल्याला येत असतात तर आपण बाहेरून का आणायच्या, हेच तर माझ्या डोक्यात होतं पूर्ण वेळ. आणि बिचारा ते खाल्लं तर खाल्लं, ॲसिडिटी पण खूप झाली यांना. तर
नंतर संध्याकाळच्या जेवणाची तयारी करत होते मी. तर यांना मी म्हटलं की चला आज संडे पण आहे आणि मला ना खूप दिवसापासून नॉनव्हेज खायचं आहे, मला आधी चिकन आणून द्या. मग यांनी मला चिकन आणून दिलं. आता मी चिकनची रेसिपी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल मला जर वेळ भेटला तेव्हा. आता फक्त मी तुम्हाला असं वरचेवरच दाखवते, पण खरं सांगू नये माझ्या पद्धतीने जर तुम्ही चिकन बनवलं ना तर म्हणजे तुम्ही पण ना अगदी दिवाने होऊन जाल तुमच्या स्वतःचेच. इतकी छान चिकनची भाजी होते. आता मी इथे जरा सुकी भाजी बनवते चिकनची, मग फक्त फ्राय, बिलकुल पाण्याचा वापर न करता. आणि दुसरीकडे मी थोडीशी ग्रेव्हीवाली भाजी बनवते कारण यांना लागते तशी. आता मी ह्या भाजीला जो मसाला वापरते तो आपला घरचाच मसाला असतो, त्याच्या व्यतिरिक्त मी काहीच टाकत नाही. फक्त हळद, आपला काळा मसाला आणि लाल तिखट, बस इतकंच. याच्या व्यतिरिक्त मी त्याच्यामध्ये काहीच दुसरं टाकत नाही. आणि जो आपण रेग्युलर भाज्यांना जो मसाला बनवतो घरी, जसं कांदा, खोबरं, कोथिंबीर आणि काही हिरव्या मिरच्या, तोच मसाला असतो. पण अगदी छान भाजी होते खरंच. मी तुमच्यासोबत याची रेसिपी शेअर करेल, तुम्ही नक्की अशी भाजी बनवून बघा. तुम्हाला जर माझे ब्लॉग बघायला आवडत असेल किंवा मी काही तुमच्यासोबत काही टिप्स ट्रिक्स शेअर करते, हे जर तुम्हाला आवडत असेल तर अजूनपर्यंत जर फॉलो केलं नसेल इंस्टाग्रामवर, फेसबुकवर जर अजून फॉलो केलं नसेल तर तिथं जाऊन मला फॉलो करा. माझा ID आहे रुपाली वालझाडे. आणि यूट्यूबवर पण अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करत जा. तुमच्या काही कमेंट असतील तर त्याही मला सांगत जा. काही तुमचं सजेशन असतील तेही माझ्यासोबत शेअर करत जा. कारण अशा छान छान व्हिडिओज किंवा असे छान छान टिप्स ट्रिक मी तुमच्यासोबत नेहमी इथून पुढे शेअर करत राहणार आहे. तर असा काही माझा आजचा स्वयंपाक होता. इथे बनवलं मी पोळी, चिकनची भाजी जी रस्स्यावाली आहे, इथे आहे काकडी आणि इथे सुकी भाजी, हा कांदा आणि लिंबू, असा प्रकारचा माझा आजचं ताट होतं. आणि आज आहे ना अचानकच आथांगला रात्री 6-7:30 नंतर इतकं वॉमिटिंग चालू झालं का काय माहिती, आम्हाला काही समजलं नाही. आता घरी जे औषध होते ते तर आम्ही त्याला दिलेच, पण तरीसुद्धा कुठं मनाची शांती म्हणून यांना म्हटलं की चला त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन. आणि हॉस्पिटलमध्ये जाता जाता पण त्याला 2-3 उलट्या झाल्या का काय माहिती. काहीच खाल्लेलं नाही बाहेरचं, तरीसुद्धा त्याला इतका का त्रास होतो आम्हाला काही समजलं नाही. आपण म्हणतो फ्रूट चांगले असतात, पण खरं सांगू ना आमच्या इथल्या मावशीच काल सांगत होतं की त्यांच्या नातीने फक्त द्राक्षे खाल्ले तरी तिला खूप त्रास झाला. अक्षरशः तिला ॲडमिट करून दिलं. आणि अथांगने पण आहे ना काल वॉटरमेलन खाल्लं होतं, अगदी 2-3 फोड होते, त्याच्यामुळे पण असावं. म्हणून मुलांचीही काळजी घ्या आणि त्यासोबत तुमचीही स्वतःचीही काळजी घ्या. तर पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.